ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पाटणे गावी वसलेले रामेश्वर शिवालय आनंदाश्रम हे एक असे ठिकाण आहे जिथे निसर्गाची मनमोहक शांतता आणि भक्तीचा उत्साह एकत्र येतो। इसवी सन 2000 मध्ये स्थापन झालेले हे मंदिर भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाला समर्पित आहे। शांततापूर्ण वातावरणात आध्यात्मिक उन्नतीसाठी हे ठिकाण उत्तम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 400 ते 500 वर्षापूर्वी गोधडनाथ महाराज नावाचे एक थोर ऋषी त्र्यंबकेश्वर आणि मनमाडला आले। तेथून ते पाटणे येथे आले आणि या ठिकाणीच राहण्याचा निर्णय घेतला। ते दररोज गिरणा नदीच्या त्रिवेणी संगमावर आंघोळीसाठी जात असत। या परिसरात राहणाऱ्या अहिरे कुटुंबांनी त्यांची सेवा केली आणि तेव्हापासून ते या परिवाराचे कुलदैवत म्हणून ओळखले जाऊ लागले। आजचे मठाधिपती श्री रमेशपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने 20 वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती करण्यात आली। सुरुवातीला लहान असलेले मंदिर आता भव्य स्वरूपात विकसित झाले आहे। मंदिरात गर्भगृहात भगवान शिव रामेश्वर स्वरूपात विराजमान आहेत। सभामंडपात नंदी, कासव, गणपती, कार्तिक स्वामी, दत्त इत्यादी देवतांची मंदिरे आहेत। शिवाच्या संपूर्ण कुटुंबाला समर्पित भव्य आणि सुंदर मंदिर परिसर, शांत आणि आध्यात्मिक वातावरण, नियमित धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव। मंदिरात दरवर्षी अनेक उत्सव साजरे केले जातात। महाशिवरात्री, श्रावणमधील पहिला सोमवार, वर्धापन दिन, कार्तिक पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हे प्रमुख उत्सव आहेत। भेट देण्याचा उत्तम काळ। शांततापूर्ण वातावरणात भक्तीसाठी कोणताही काळ उत्तम आहे। तरीही श्रावण महिना आणि महाशिवरात्री उत्सवादरम्यान मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। रामेश्वर शिवालय आनंदाश्रम हे केवळ मंदिर नाही तर आध्यात्मिक ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे। निसर्गाच्या सानिध्यात भक्तीचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज।
नमस्कार. कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माते मुकुडो जलहारी कारण्य शंभो भवदुःखहारी तुझविन शंभो मजको न तारी. श्री क्षेत्र रामेश्वर शिवालय आनंद आश्रम पाटणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक महाराष्ट्र. ह्या तीर्थक्षेत्राचा निर्माण कार्य 2000 मध्ये चालू झालं आणि 2006 मध्ये प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आता ह्या मंदिरासाठी 18वा वर्धापन ह्या वर्षी 2023 मध्ये श्रावण मध्ये 18वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जवळपास 400 ते 500 वर्षापूर्वी गोधननाथ महाराज म्हणून एक थोर ऋषी होऊन गेले. इथं त्या ऋषींचं काही दिवस वास्तव्य होतं. भारत भ्रमण करत असताना त्यांच्या इतिहासामध्ये जवळपास वसई विरारहून ते महाराज त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वरहून मनमाड आणि मनमाडहून पाटण्याला काही दिवस ते वास्तव्यात होते. इथूनच 2 किलोमीटर अंतरावरती गिरणा नदी आहे. तिथं त्रिवेणी संगमावरती ते बाबाजी रोज आंघोळीला जात होते. गिरणा, दोधेड, परसूल या त्रिवेणी संगमावर ते रोज आंघोळीसाठी जात होते. इथं बरेच दिवस त्यांनी तपश्चर्या केली आणि आहिरे कुटुंबियांनी इथे आजूबाजूला आहिरे परिवार आहेत तर त्या बाबाजींची आहिरे कुटुंबांनी त्या बाबाजींची सेवा केली. तेव्हापासून आहिरे कुटुंबियांचे ते गोधननाथ महाराज हे कुलदैवत म्हणून ओळखले जाऊ लागले. गोधननाथ महाराजांची या देवस्थानामध्ये समाधी बनवण्यात आलेली आहे आणि त्यांची संजीवन समाधी बागलाण तालुक्यात कोडबेल, दोदेश्वर, आखतवाडे असे 7 गावांची शिवावरती निचावळा पहाड म्हणून डोंगर आहे. तिथं त्यांचे मंदिर आणि आश्रम आणि समाधी संजीवन समाधी तिथं बनवण्यात आलेली आहे. तर त्यांनी इथं वास्तव्यात असताना तपश्चर्येमध्ये त्यांना असं अनुभूती झाली की प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिककडे जात असताना इथं काही दिवस त्यांचे वास्तव्य होते असं त्यांना अनुभूती झाली. मग म्हणून त्यांनी तेव्हापासून इथं ह्या जागेवरती शिवाची पण पूजा वगैरे चालू झाली. मठाधिपती आता विद्यमान श्री महंत रमेश पुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने या शिवालयाची निर्मिती करण्यात आली. 18 ते 20 वर्षापूर्वीच्या अगोदर लहान मंदिर होते. आता ह्या मंदिराचं काम होऊन जवळपास 18 ते 20 वर्ष झालेले आहे. मंदिरात वार्षिक 4 ते 5 कार्यक्रम दरवर्षी होत असतात. मोठा कार्यक्रम म्हटलं तर महाशिवरात्री आता नुकतीच साजरी करण्यात आली. त्याच्यानंतर श्रावणमध्ये आपण पहिल्या सोमवारी मंदिराचा वर्धापन दिन साजरा करत असतो. त्याच्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमा ही पण मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येते. त्याच्यानंतर गुरुदत्त पौर्णिमा, दत्ताचे मंदिर पण इथे आहे. दत्त पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हेही उत्सव शिवालयात साजरे करण्यात येत असतात. ह्या शिवालयाचे वैशिष्ट्य म्हणजे पंचक्रोशीत कार्तिक स्वामींचे मंदिर येथे आपणास पाहावयास मिळते. महंत रमेश पुरीजी महाराजांच्या प्रेरणेने इथे शिवालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. इथं संपूर्ण शिवाचा परिवाराचे दर्शन आपणास करावयास मिळते. भगवान अर्धनारेश्वर शिव पार्वतीचे मंदिर हे इथे आपणास बघावयास मिळते. त्याच्यानंतर महादेवाचे ज्येष्ठ पुत्र कार्तिक स्वामी आणि भगवान गणेशजी यांचेही मंदिर इथे आहे. कार्तिक पौर्णिमा ही मोठ्या उत्सवात दरवर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात मंदिर कार्तिक स्वामींचं नसून इथे शिवालयात कार्तिक महाराजांचं मंदिर असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी कार्तिक पौर्णिमेला राहत असते. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला तर कसा केला? कोणी स्पेसिफिक एका व्यक्तीने केला की पूर्ण अशी वर्गणी जमा करून केला? हा, महंत रमेश पुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने भक्तांच्या सहकार्याने या मंदिराचं निर्माण करण्यात आलेलं आहे. बरं, या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग कोणता आहे जवळ? नाशिकहून साधारण 100 किलोमीटर अंतरावर आहे आणि मालेगाव पासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर मालेगाव पासून पश्चिम दिशेला हे शिवालय आहे. साधारण इथून धुळे 55 ते 60 किलोमीटर आहे.
ओके. आपलं नाव सांगा. मी श्री विष्णुदास रमेश आहिरे या मंदिरात सेवा करतो. धन्यवाद.